आपल्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर हे उपाय नक्की करा. ज्योतिषशास्त्रात मंगळ दोष दूर करण्यासाठी मंगळवारी विशेष उपाय करण्याचीही तरतूद आहे. हे उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो. सनातन धर्मात मंगळवारी हनुमानजी आणि मंगळदेव यांची पूजा केली जाते. याशिवाय इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी मंगळवारी उपवासही केला जातो. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. याशिवाय मंगळ दोषाचा प्रभावही कमी होतो किंवा नाहीसा होतो. आता आपण बघूया मंगळ दोष कशामुळे लागतो. ज्योतिषांच्या मते कुंडलीच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, 7व्या, 8व्या आणि 12व्या घरात मंगळ असेल तेव्हा मंगळ दोष तयार होतो. हे घरामध्ये मंगळ, गुरु आणि शुक्र सोबत असेल तर दोष टळतो. म्हणजेच जर मंगळ ग्रहाच्या चढत्या घरात 4थे घर, 7वे घर, 8वे घर, 12वे घर असेल तर कुंडलीत मंगळ दोष असतो असे म्हटले जाते. तुम्हाला जर यातलं काही समजलं नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या स्थानिक ज्योतिषाला विचारलं तरी चालेल. आणि एकदा की आपल्याला खात्री झाली की आपल्या पत्रिकेत मंगळ दोष आहेत तर हे उपाय नक्की करा. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू जसे की मसूर डाळ, लाल मिरची, लाल रंगाची मिठाई, लाल रंगाचे कपडे इत्यादी तुम्ही दान करू शकता. प्रत्येक मंगळवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर हनुमानाची पूजा करावी. यावेळी हनुमान चालीसाचे पठण करा. यानंतर हनुमानजींच्या चरणी सिंदूर अर्पण करा. हा उपाय केल्याने मंगळ दोषही दूर होतो. मांगलिक व्यक्तीने मंगळवारी बागेत अशोकाचे झाड लावावे. हा उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही शुभरत्न कोरल किंवा शबस्टोन, लाल अकीक, मंगळाशी संबंधित जे रत्न मुंगा आहे यापैकी कोणतेही एक धारण करू शकता. पण त्यापूर्वी तुम्ही एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. या रत्नांपासून बनवलेली अंगठी मंगळवारी अभिमंत्रित करून नंतर घालू शकता. लक्षात ठेवा की ते रत्न तुमच्या शरीराला स्पर्श करत राहायला हवं, तरच त्याचा फायदा जाणवतो. लाल किताबाप्रमाणे भाऊ लहान असो वा मोठा, सक्का असो वा सावत्र, आपला भाऊ मंगळ आहे. भावाला खुश ठेवल्याने मंगळ चांगला राहील. भावाशी दुश्मनी म्हणजे वाईट मंगळ. म्हणून आपल्या भावाचं लक्ष ठेवा. त्यांना चुकांना माफी देत चला. त्याला प्रेमाने समजवणे आपल्यासाठी योग्य ठरेल. त्याशी वाद घालणे टाळा. मंगळाची दिशा पश्चिम आहे. घराच्या दक्षिणेत कडुनिंबाचं झाड लावावं. झाड लावणे शक्य नसल्यास दर मंगळवारी झाडाला पाणी घालावं. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दिवा किंवा धूप जाळावा. याने मंगळच नव्हे तर शनी, राहू, केतूचे दोष देखील नाहीसे होतात. मांसाहार खाणे टाळावे. मांसाहाराचा त्याग करावा. घरातून निघताना गूळ खाऊन निघावे. दुसऱ्यांना देखील गूळ खाऊ घालावा. याने रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झाल्यास मंगळ दोष नाहीसा होतो. गूळ आणि चण्याचे सेवन करावे आणि हनुमानाला देखील गूळ चण्याचा नैवेद्य दाखवावा. मांगलिक दोषाचा वैवाहिक जीवनावर कसा परिणाम होतो. कुंडलीत मंगळ दोष असलेल्या व्यक्तीने दुसऱ्या मंगळ दोष असलेल्या व्यक्तीशीच लग्न करावे. असे न झाल्यास त्या व्यक्तीला वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मंगळ दोषामुळे घटस्फोटाचीही परिस्थिती निर्माण होते. आपल्या पत्रिकेत मंगळ दोष आहे हे कसे ओळखावे याचे 5 संकेत. जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तुमच्या लग्नाला उशीर होऊ शकतो. जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जीवन अशांत असू शकते किंवा नंतर संबंध देखील तुटू शकतात. मंगळ दोषामुळे प्रकृती उग्र बनते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी संबंध बिघडत जातात. मोठ्या भावाशीही वाद होतात. जास्त राग त्यांचा शत्रू बनतो. कमजोर मंगळामुळे संतती सुख मिळत नाही. त्या जोडप्याला मुले होण्यात अडचणी येऊ लागतात. मंगळ दोषामुळे व्यक्ती न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकू शकतो. तो आपल्या भावांना आणि मित्रांना फसवू शकतो. रामकृष्ण हरी.